भारतीय रेल्वेचा इतिहास जर बघितला तर 16 एप्रिल 1853 ला भारतात पहिल्यांदा रेल्वे सुरू झाली मुंबई ते ठाणे दरम्यान. 34 किलोमीटरचं अंतर या रेल्वेनं पार केलं होतं किंवा आपण 21 मैल देखील त्याला म्हणू शकतो. या रेल्वेला 3 वाफेची इंजन होती, सिंध, साहेब आणि सुलतान. रेल्वे इंजिनचा शोध कुणी लावला तर तो स्टीफन सन्सनं लावला आणि वाफेच्या इंजिनाचा शोध कुणी लावला तर जेम्स वॅटनं लावला. या रेल्वेत 400 लोकांनी प्रवास केलेला होता मुंबई ते ठाणे दरम्यान. लक्षात घ्या, भारतीय रेल्वेत म्हणजे ज्यावेळेस रेल्वे सुरू झाली त्यावेळेस रेल्वेत टॉयलेटची सुविधा नव्हती. 1891ला पहिल्यांदा फर्स्ट क्लासमध्ये टॉयलेटची सुविधा देण्यात आली आणि पुढं 1907 मध्ये जनरल डब्यात टॉयलेटची सुविधा देण्यात आली. तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे, पहिली भारतीय इलेक्ट्रिक रेल्वे कोणत्या वर्षी सुरू